शाळेच्या फॉर्मॅलिटीज झाल्या आहेत ना? हो आई, आपल्याकडून सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यात. मी डॉक्युमेंट्स पण त्यांना मेल केलेत पुढे शाळेत. वहिनी काय काय वहिनी, मी तुम्हाला कधीपासून सांगत होते, तुम्ही माझं अजिबात ऐकलं नाहीये. तुम्हाला माझ्या भाच्याची काळजी नाहीये का अजिबात? मी तुम्हाला सांगितलेलं ना, परितोष गायब आहे, अजून आला नाहीये. काय? परितोष अजून घरी आलेला नाहीये? नाही आलाय वहिनी. अहिले मॅडम, परितोष बाबा पारुकडे आहेत का बघून येते. हा आदित्य, प्लीज जरा शोधाशोध कर, कारण परितोष असा बाहेर राहत नाही का उशिरापर्यंत? आई अगं ते काय लहान बाळ आहे का? येईल नाही, असेल इथेच कुठेतरी. प्रीतम, गोष्टीचा सिरियसनेस समजून घे आणि मी सांगितल्यावर प्रश्न विचारतात कामा नये. आई डोंट वरी, मी बघतो. आई तू जरा जास्तच प्रीतम थांब थांब जरा थांब. तुम्ही दोघं जरा बाहेर चला, मला बोलायचं तुमच्याशी. मी आलो 2 मिनिटात. चला 1 मिनिट चल. मला आता सुचत नाहीये काही, मी काय करू? दादानी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आणि मी काय केलं हे? धामिनी काकू, हे बघा, शांत व्हा तुम्ही. उठ बाळा, अंथरूण घालायला मदत कर. पारू, अगं त्या काय झालं? ते परितोष बाबा गायब झालेत. काय? हो, कुठे सापडत नाहीत अगं. सगळेजण काळजीत आहेत. बा, मी बंगल्यात जाऊन येते. तू गणीकडे थांब. चला. एवढे का बदलशी होते आई? अहिल्याचा खूप जीव आहे परितोषवर, आणि तो इथे आलाय म्हटल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर आहे. हे बघा, काही कारण आहेत ज्यामुळे तो नजरेआड गेलेला नाही चालणार अहिल्याला. म्हणजे काय आहे काय असं? वेळ आली की सांगेन, पण आता ही वेळ नाहीये. परितोष आधी येऊ देत, तो आल्यावर वेळ आली की सांगेन मी तुम्हाला. पण आता परितोषला शोधा, नाहीतर अहिल्या अस्वस्थ होईल अजून. ओके 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 बाबा, तुम्ही आईजवळ जा, आम्ही बघतो. तुम्ही सावकाश जा. अरे काय चल, स्वतःला बिझनेसमॅन सांगतो ना परितोष, असं हरवणार आहे का मुंबईत? बघ मी सांगतो, मुंबईची नाईट लाईफ एन्जॉय करत असेल तो कुठल्या तरी पब मध्ये वगैरे असेल. तुला आईने एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? चल या तुम्ही लवकर या. हा, मी कळवते. वहिनी, मी काय म्हणते, परितोषला कोणीतरी किडनॅप केलं नसेल का? दादासाहेब, मी काय म्हणते, आपण पोलिसांना एकदा कळवूयात, कंप्लेंट देऊयात, मग सापडेल आपल्याला परितोष. खरंच नाही अहिल्या, शांत हो, थांब जरा. आदित्य आणि प्रीतमला येऊ देत, मग आपण काय करायचं ते ठरवूया. हा, देवी आई, परितोष सर बाहेर जाताना कुणाला सांगून नाही का गेले? आपण फोन करूया का त्यांना? ए बावळट, त्यांनी जर सांगितलं असतं तर आम्ही शोधत बसलो असतो का? आणि नाही लागत आहे त्याचा फोन. कुठून येतात, माझी कामं वाढवतात. दादासाहेब ऐका ना, मी काय म्हणते, आदित्य प्रीतमला जेव्हा यायचे तेव्हा येऊ दे, आपण एकदा पोलिसांना कळवूयात ना प्लीज. मला सुचत नाहीये हो काही. तू माझं ऐकतेस का जरा? मी सांगितलं ना तुला, आदित्य आणि प्रीतम आल्यानंतर काय करायचं ते ठरवूयात आपण. शांत हो जरा. आदित्य आणि प्रीतम. वहिनी, आता वाट बघून पहाट झाली आहे. अजून आदित्य आणि प्रीतम सुद्धा नाही आलेत. परितोष कधी सापडणार आहे? आपल्याला काहीतरी केलं पाहिजे वहिनी. थांब जरा. आदित्य आलाय. आई, काय झालं? सगळीकडे बघितलं, आणि त्याच्या मित्रांकडे, तो जिथे जिथे जाऊ शकतो ना तिथे सगळीकडे चेक केलं, पण कुठेच नाही सापडलं. श्रीकांत,
मला असं वाटतं आता पोलिसांना फोन करायला हवा. हां. फार वेळ नको थांबायला. हो. हा. मला माहिती आहे, मलाही तुम्ही एक चान्स नक्की द्याल. ए बावळट, परीश्वर नाव नाहीये त्याचं, परितोष आहे, कळलं? सांगा ना. नाही आत्या, बरोबर बोलते ती. म्हणजे परितोष मधला परी आणि पती परमेश्वर मधला श्वर, म्हणून परीश्वर. काय? खूप प्रेम करते माझ्यावर, म्हणून लाडाने तिने नाव ठेवलंय. परितोष, ही तुझी बायको होऊ शकत नाही. तुझी काय, ही जगात कोणाचीच बायको, बहीण, मुलगी काही होण्याच्या लायकीची नाहीये. एक्झॅक्टली. जी स्वतःच्या बहिणीची नाही झाली ती तुझी काय होणार आहे? बघ, मला माहिती नाही हिने तुला काय सांगून फसवलंय, पण माझं ऐक. आजच्या आज हिच्याशी हे नातं तोड. मला ही मुलगी माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय.